हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज एक मस्त अभिनेता मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, ज्या अभिनेत्याने यावर्षी सिनेसृष्टीमध्ये त्याच्या करिअरची 20 वर्ष पूर्ण केलीत. 20 वर्ष छोटी गोष्ट नाहीये ही. कसा होता त्याचा 20 वर्षाचा प्रवास हे सगळं मला जाणून घ्यायचंय. माझ्यासोबत आहे अभिनेता संदीप पाठक. संदीप, खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. नमस्कार, हाय हॅलो सगळ्यांना, राम राम. आणि राजश्री मराठी, सुरुवातीला मी खूप खूप आभार मानतो तुमचे की ही माझी वेगळ्या पद्धतीची दखल तुम्ही घेतलीत आणि या प्रवासामध्ये तुमचं सुद्धा सहकार्य मला नेहमी मिळत आलेलं आहे राजश्री मराठीचं. थँक्यू व्हेरी मच. अगदी संदीप, खूप दिवसांनी आज मी तुझा इंटरव्ह्यू करते आणि निमित्त सुद्धा तसं खास आहे. बट सगळ्यात आधी कसा आहेस तू? कारण 4 महिने झाले आपण कोणीच कुठे जात नाही, काही कामं होत नाहीयेत, लॉकडाऊन आहे आणि वर्क फ्रॉम होम चाललंय. कसं आहेस? कसं हे सगळं लॉकडाऊन तुझ्यासाठी होतं? नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी हा अपघात आहे लॉकडाऊन म्हणजे. कारण कुणीच इमॅजिन नव्हतं केलं की असं काहीतरी आपल्याला घरात बसावं लागेल. परंतु आता जर विचारशील तर खरं तर या वर्क फ्रॉम होमची आता थोडीशी सवय लागलेली. अगदी. सो त्याच्यामुळे आता जेव्हा ऍक्च्युअल काम सुरू होईल तेव्हा उलट थोडंसं मला असं वाटतं की थोडं जड जाईल. कारण तसा मार्च आणि एप्रिल थोडं आपल्या सगळ्यांसाठी जड होता, कारण आपल्याला बाहेर जाऊन काम करायची सवय होती. परंतु आता वर्क फ्रॉम होमची थोडीशी सवय लागली आणि ते कुठेतरी अंगवळणी पडलेलं आहे असं मला वाटतं. परंतु या लॉकडाऊननी आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवलेलं आहे आणि माणसाची माणसासारखं वागावं असा एक वेगळा संदेश आणि त्याने आपल्याला जमिनीवर आणून ठेवले. अगदी. पण या वर्षी म्हणजे 2020 मध्ये सिनेसृष्टीमध्ये तू तुझी 20 वर्ष पूर्ण केली आहेस. म्हणजे खरं तर हा योगायोग म्हणता येईल 2020 आणि तुझी ही 20 वर्ष. बट संदीप, 20 वर्षाचा हा प्रवास अगदीच सोपा नसेल. अनेक चढ उतार त्यामध्ये आले असतील तुझ्या वाट्याला. मला जाणून घ्यायचंय तुझ्यासाठी एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ही 20 वर्ष नेमकी कशी होती? 20 वर्ष ही रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी. खास खळगे, खड्डे, चांगले रस्ते अशा सगळ्या प्रकारचं करिअर मी ह्या करिअरमध्ये सगळं अनुभवलेलं आहे. परंतु मी या मतात आहे की मी खूप आनंदी आहे यामध्ये. मला अजिबात असं वाटत नाही की अरे बापरे 20 वर्ष म्हणजे 5 वर्ष नाटकाचं शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मी नाटकामध्ये झालो, MA नाट्यशास्त्र मी केलं, त्यानंतर मुंबईत आलो आणि आज माझ्या करिअरला 20 वर्ष झालेले. तर हा प्रवास माझ्यासाठी खूप काही शिकवणारा, मार्गदर्शन करणारा, खूप चांगली माणसं भेटली, खूप चांगलं त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या टिप्स दिल्या आणि मी नेहमी या मताचा आहे की एवढा काळ जाऊ द्यावा कुठल्याही कलेसाठी, तरच त्याचे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला हळूहळू हळूहळू मिळणं फार गरजेचं आहे. कारण झाड लावलं की लगेच आपल्याला फळ मिळतं. त्यासाठी आपल्याला खत पाणी घालावं लागतं आणि ट्री गार्ड लावावं लागतं, त्यांना संरक्षण करावं लागतं आणि मग कुठेतरी काही वर्षानंतर आपल्याला त्या झाडाला फळं लगडलेली दिसतात. तर मला असं वाटतं की हा प्रवास खूप चांगला होता, खूप शिकवणारा होता, खूप परिपक्व करणारा होता आणि फक्त नाटक आणि अभिनयच नाही, संगीत असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, कोणतीही कला असेल, त्याला तुम्ही एवढी वर्ष दिल्याशिवाय कला तुम्हाला त्याचे रिटर्न्स देत नाही. कारण जो फास्ट जातो तो फास्ट एक्झिट होतो. सो मला असं वाटतं की कला क्षेत्रामध्ये ससा कासवाची गोष्ट ही इथे आपल्याला बघायला मिळते असं मला वाटतं. 14 ऑगस्टच्या दिवशी 20 वर्षांपूर्वी तू पहिला कमर्शियल ऍक्ट केला होतास. तुला तो दिवस आजही आठवतोय का? नक्कीच आठवतोय आणि तुला सांगायला मला आनंद होईल आणि राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना, आता मी काही वेळापूर्वी आपलं झूम सुरू होण्याच्या आधी पुरुषोत्तम बेर्डे सरांना फोन केला होता की ज्यांनी मी मुंबईत आल्यानंतर मी अभिनेता म्हणून स्वतःला रजिस्टर किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आधी की अरे नाही, हा चांगला ऍक्टर आहे, हा विश्वास पुरुषोत्तम बेर्डे सरांनी माझ्यावर दाखवला आणि मी त्यांना खूप आज भरभरून बोललो की सर, जेव्हा पहिलं पोस्टर आलं हिडनचं तेव्हा मला तुमची आठवण झाली, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला भूमिका दिली होती. सर आले धावून नावाचं नाटक लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर मी त्या नाटकामध्ये पहिल्यांदा काम केलं
माझ्यासाठी खूप मोठी संधी होती ती. आणि सरांना मी म्हणालो की ती वही आजही मी जपून ठेवली, सर अली दौंडची, आणि तू आठवण करून दिलीस मला की आजही ती कविता आठवते, भूकंपग्रस्ताची माझी भूमिका होती. आणि त्याच्यामध्ये डेस्टिनी अशी असते की माझे वडील तेव्हा कॅन्सरनी वारले होते आणि मी त्यांचं सगळं चौदावं करून मी मुंबईत आलो आणि मला एक भूमिका मिळाली भूकंपग्रस्त, ज्या भूकंपामध्ये त्याचे वडील गेलेले असतात. सो हा काय योगायोग किंवा काय डेस्टिनी मला माहिती नाही, पण ती भूमिका खूप गाजली, लोकांना आवडली, इंडस्ट्रीतल्या लोकांनी उचलून धरलं मला त्या भूमिकेसाठी. आणि ती कविता आजही मला आठवते की आसोबाचं शिपान केलं, भुईचं ऊर फाटलेलं बघितलं, अशी ती भूकंपाशी रिलेटेड कविता. आणि तो दिवस मला आजही आठवतोय. आणि लक्ष्या मामांनी मला पत्रकार परिषदेमध्ये आमचे जेव्हा प्रयोग सुरू झाले तेव्हा मला बोलवलं आणि तेव्हा की हा एक अभिनेता आहे, माजलगावून आलाय, आणि तेव्हा की आमच्या पूर्ण नाटकामध्ये सगळ्यात मोठ्या क्लॅप, जोरदार टाळ्या ह्याच्या स्वागताला पडतात. माझ्यासाठी ती खूप आनंदाची. अगदी. आणि हे 20 वर्ष पूर्ण होत असताना या वर्षात तू लीड असलेला इडक हा तुझा सिनेमा 21 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खरं तर ही खूप स्पेशल गोष्ट आहे की सगळं असं छान जुळून आलंय. बाहेर जरी वातावरण खराब असेल तरी हे सगळं छान जुळून आलंय. संदीप, आता किती एक्साइटमेंट आहे इडकची, कारण मी काल पोस्टर पाहिलं, काहीतरी वेगळी गोष्ट दिसतेय मला आणि अनेक कलाकारांनी तुझ्यासाठी पोस्ट केलं होतं ते पोस्टर. किती एक्साइटमेंट आहे आणि किती ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं? इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग आणि आय एम व्हेरी एक्साइटेड, कारण पहिलं मी असा सोलो लीड मध्ये येतोय. सो प्रत्येक कलाकार त्याची वाट बघत असतो. आणि जसं 20 वर्षामध्ये मी काय कमवलं, तर मी पैसा कमवला ते सगळेच जण कमवतात, आपण सगळे पैसे कमवतो, त्यासाठी काम करत असतो. प्रसिद्धी ती त्या अनुषंगाने आलेलीच आहे, कारण मी प्रसिद्धीच्या माध्यमात काम करतोय, नाटक, सिनेमा आणि मालिका, इव्हेंट, जाहिराती, त्यात मी काम करतोय, त्यामुळे पब्लिसिटी आहेच. पण मला समाधान या गोष्टीचं आहे, जे मला काल परवा जाणवलं की माझ्या सगळ्या इंडस्ट्रीतल्या मित्रांनी स्वतःहून भरभरून बोलले, पोस्ट केलेली आहे, आणि ट्रेलर येऊ दे आम्ही ते पोस्ट करतो. आणि हे जे जेस्चर आहे, तर मला असं वाटतं की मी काय कमवलं, तर ही माणसं जोडली, ही माणसं कमवली. मला जेव्हा 1000ची नोट साठी 2016ला मला मटा सन्मानचा पहिला माझ्या करिअर मध्ये अवॉर्ड मला 2016ला मिळाला. सो 2015ला तेव्हा मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मटा सन्मानचं, तेव्हा मी गेलो आणि सगळेजण उभे राहिले, माझे मित्र वगैरे ओरडत होते की नाही पाटक्या तू बोल. त्यांना माहित होते की ह्याचा स्ट्रगल काय, एवढ्या वर्षांनी पहिला अवॉर्ड मिळतो. सो तो माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूप छान होता. तर मी असं म्हणालो की 2001 ते 2015 या 15 वर्षातला माझा पहिला पुरस्कार आहे. आणि मला असं वाटत होतं की मला पुरस्काराचा आनंद खूप होईल, पण आज मला माझ्यासाठी ही लोक उभी राहिली याचा आनंद मला पुरस्कारापेक्षा जास्त आहे आज. अगदी संदीप, तू ज्याप्रमाणे स्वतःचं नाव कमवलं त्याचप्रमाणे तू माणसं सुद्धा कमवली आहेस आणि प्रेक्षकांच्या मनात आणि डोक्यात आहे की संदीप पाठक हा अभिनेता नेमका कोण आहे. पण जो तू आता म्हणालास की सोलो लीड म्हणून तुझा हा पहिला सिनेमा आहे इडक, काय आहे इडकची कथा आणि संदीप आता कशा भूमिकेत दिसणार आहे? कारण आजवर तू हसवलंयस प्रेक्षकांना, तू प्रेक्षकांच्या डोळ्यातनं पाणीही काढलंयस, आता या सिनेमामध्ये वेगळं काय आहे? इडक ही गोष्ट जी आहे ती एका गावातल्या नाम्या नावाच्या 30-32 वर्षाच्या एका मुलाची गोष्ट आहे की ज्याचं लग्न जमत नाहीये. आणि आजही आपल्याकडे एक काही परंपरागत चालत आलेलं आहे की जे तू हे कर म्हणजेच लग्न जमेल, तू हे कर म्हणजे तुला यश मिळेल. हे जे आहे काही रिच्युअल्स आहेत, काही परंपरा आहेत आपल्याकडे. तर तसं तो ज्या गावात आहे त्या गावामध्ये किंवा त्या पंचक्रोशीमध्ये चिवरीच्या आईची यात्रा, चिवरीला खूप मानाचं स्थान आहे त्या देवीला. तर तिथे बकरं बळी दिलं तर ते नवसाला पावतं किंवा ती नवसाला पावते आणि तो नवस फेडला तर तुम्हाला यश मिळतं. तर तसं गावातल्या बायका माझ्या आईला सांगतात, गावातली लोक सांगतात, अरे बकरं बळी दे ना, लग्न होईल तुझ्या पोराचं, गरिबी जाईल तुमची, अत्यंत गरीब परिस्थितीत आणि मग त्याचा बकरं मिळवण्यासाठीचा स्ट्रगल, कारण त्याच्याकडे पैसेच नाही. त्याची आई धुणं भांडी करते लोकांची गावातली, आणि जे काही 5-10 रुपये 15 रुपये मिळतात त्याच्यावर ते जगतायत, 100 रुपये मिळतात त्याच्यावर जगतायत. आणि मग त्याचा स्ट्रगल आहे. आणि त्याच्या आधी त्याला ते बकरं मिळतं आणि त्याच्यानंतर
त्याचा आणि बकऱ्याचा संपूर्ण चिवरीच्या आईच्या यात्रेच्या ह्याच्यापर्यंतचा ट्रॅव्हल आहे. डोंगर दर्यातनं, धुक्यातनं, नदीच्या किनाऱ्यावर इतकी ब्युटिफुल शूट केली. अर्चना बोराडे म्हणून डीओपी तिने आणि दीपक गावडेने दिग्दर्शित केली. खूप गोड गोष्ट आहे आणि त्या प्रवासामध्ये त्याला नाम्याला ते बकरं बळी द्यायचं, पण त्या प्रवासामध्ये त्यांची मैत्री होती. तो बकऱ्याला वाचवतो, बकरं त्याला वाचवतं आणि हे त्या दोघांचं बॉन्डिंग होतं. आणि चिवरीच्या आईच्या यात्रेच्या तिथे तो पोहोचतो आणि मग त्याला प्रश्न पडतो की आता काय करायचं. अच्छा. आणि मग क्लायमॅक्स आहे जो तुम्ही सिनेमा बघायचा त्या aspect. अगदी आणि मला इथे आवर्जून उल्लेख करायचा शरद केळकर जो प्रोड्युसर आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला. आणि एक मला तुला सांगायला आवडेल, जेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी तुझी भरभरून तारीफ केली आहे. मी त्यांच्याशी बोलली आणि तू एक अभिनेता म्हणून कसा परिपूर्ण आहेस याबद्दल त्यांनी तुझं खूपच कौतुक केलंय. येस. नाही, नक्कीच मला असं वाटतं की शरद आधी माझा मित्र आहे आणि नंतर तो निर्माता आहे. तर काय असतं की आपण आपलं काम करत असतो, छोट्या छोट्या भूमिकेंना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो, मेहनत घेऊन प्रयत्न करत असतो की नाही हे पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत. आणि तेव्हा आपलेच मित्र आपल्याला ऑब्झर्व करत असतात की आणि जेव्हा त्याचं पहिलं प्रोडक्शन आहे तर तो असं म्हणाला की तुला मी घेऊन सिनेमा करतोय आणि ही गोष्ट आहे. तर मी म्हणलं का नाही यार, मी याची वाट बघतो. आणि मी अत्यंत मन लावून हा सिनेमा केला. त्याचं कारण असं की शरदची फिल्म गोष्ट चांगली आणि खूप चांगली ट्रीटमेंट. शरदने मला खूप चांगलं ट्रीट केलं तिथे की अगदी तुझ्या खाण्यापासून ह्याला काय लागतं शेफला तिथे सांगून की बाबा ह्याला जे जे हवंय डाएटचं असेल किंवा ते की त्याला काही कमी पडू देऊ नका. माझ्यासाठी व्हॅनिटी होती चांगलं, म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी सगळं बसून घेत होते एसी वगैरे होते, कारण आम्ही नळदुर्गला शूटिंग करतो. सो हे एक केअरिंग जास्त घेत नाही आणि थोड्या दिवसांनी फोन की सगळं व्यवस्थित आहे ना, तुला काही कमी पडत नाहीये ना. सो माझा मित्र जर त्याच्या पॉकेटमधनं एक पैसे करून एक काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट करत असेल, त्याचं एक काहीतरी येईल, तर का नाही आपण त्याला चांगली साथ द्यायची. सो म्हणून माझ्या आयुष्यात सुद्धा शरदला एक खूप वेगळं स्थान आहे, जे मित्राच्याही पुढचं आहे. क्या बात आहे. पण संदीप, सिनेमा झी5 वर रिलीज होतोय, ओटीटी प्लॅटफॉर्म, म्हणजे जसं आपण म्हणतो न्यू नॉर्मल, मास्क घालून बाहेर जाणं, दिस इज न्यू नॉर्मल. तसंच आता सिनेमा ओटीटी वर येणं हे न्यू नॉर्मल झालंय. आणि त्याच्यात आता तुझा सिनेमा, मराठी सिनेमा झी5 वर रिलीज होतोय. काय म्हणशील, मराठी सिनेमा सुद्धा ओटीटी वर रिलीज होणं एक न्यू नॉर्मल आहे आत्ताचं? हा, अगदीच आहे. म्हणजे मी काही जणांशी जेव्हा बोलतोय माझी फिल्म येते तेव्हा त्यांना फिल्मचा आनंद आहेच आहे, मी लीड येतो. अजून एक आनंद असा आहे की बऱ्याच कालावधीपासून असं चालू होतं की मराठी सिनेमा ओटीटीला रिलीज होत नाही, म्हणजे त्याचा प्रीमियर होत नाही. आणि मला माझं म्हणजे ज्ञान अज्ञान असेल मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की ही पहिली फिल्म आहे ह्या काही महिन्यात जी ओटीटीला त्याचा प्रीमियर होतोय. सो याचा मला सुद्धा आहे आणि सगळ्या मराठी माझ्या मित्रांना आहे, मराठी प्रेक्षकांना आहे. कारण मला कमेंट सुद्धा अशा येतात की वा वा मराठीला अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म मिळाला. वेगळी आनंदाची गोष्ट. आणि थँक्यू झी5 मराठी, झी5 प्रीमियर की त्यांनी ह्या माझ्या सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवणार आहेत. तेच घेत आहेत. शरद घेतोय, मी मेहनत घेतोय प्रेक्षकांपर्यंत सिनेमा कसा पोहोचेल. आमचा दीपक गावडे सुद्धा खूप मेहनत घेतोय यासाठी. सो झी टॉकीज वर सुद्धा ती फिल्म काही दिवसांनी येईल आणि ती इच्छा आहे माझी झी टॉकीज वर यावी, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून ती टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचेल असं मला वाटतं. आणि या लॉकडाऊन मध्ये एक छान गोड, लहान मुलांना तर खूप आवडेल हा सिनेमा, कारण ते बकरं इतकं गोड आहे आणि त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. तो हिरो आहे आमच्या सिनेमात. डे 1 पासून म्हणतोय शरद, मी आम्ही सगळे म्हणतोय की बॉस आमचं ते गोट जे बकरं आहे ते हिरो आहे आणि मी त्याला सपोर्टला आहे म्हणून मी त्याला उचललंय. ओके. सो परत मी तुझ्या सिनेसृष्टीतल्या 20 वर्षाकडे येते, कारण मगाशी अर्धवट राहिलं बोलणं. तू म्हणालास की रोलर कोस्टर राईड होती ही एक प्रकारे, आणि चांगले वाईट असे अनेक अनुभव येतात. काही अनुभव आपण आपल्याकडे ठेवतो, काही आपण लेट गो करतो, कारण ते आपल्याला नसतात ठेवायचे आपल्याकडे. मे बी त्या वाईट गोष्टी असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील.
या 20 वर्षाच्या पिरियड मध्ये संदीप अशी एखादी कुठली गोष्ट आहे ती चांगली असेल किंवा वाईट असेल जी तुला कायम तुझ्याकडे ठेवायला आवडेल किंवा एक कायम ती गाठीशी अनुभव म्हणून राहील, अशी कुठली गोष्ट शेअर करायला आवडेल का? अरे बापरे या प्रश्नाचं उत्तर असं एक एक प्रसंग सांगून देणं मला फार अवघड वाटतंय. मी तसं खूप इमोशनल आहे. मला सतत माझ्या मी जबाबदारी खूप घेतो की माझं गाव मराठवाडा जिथं मी आलोय आपण चांगलं काम केलं पाहिजे, माझ्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. आणि माझ्या वडिलांची मला खूप आठवण येते. ते जर आज असते तर त्यांना असं खूप आज वाटलं असतं अरे जे ज्यासाठी गेला ते साध्य होतं. त्यासाठी प्रयत्न. सो माझ्या करिअर मध्ये मला जेव्हा जेव्हा कुठलाही अवॉर्ड मिळतो तेव्हा तेव्हा मला माझ्या घरच्यांची माझ्या गावाची मला खूप आठवण येते. त्याचप्रमाणे इथल्या माणसांनी मला खूप 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 सहकार्य केलेलं आहे, सपोर्ट केलेलं आहे. माझ्यासाठी आनंदाची किंवा माझ्यासाठी असा प्रसंग असतो की जेव्हा नाटकाचा प्रयोग होतो किंवा सिनेमा होतो तेव्हा लोक रांगेत उभे असतात मला भेटण्यासाठी. माझ्यासाठी असं वाटतं की मी परदेशात जातो ना, लोक अशी रांगेत अर्धा तास उभे असतात, 20-20 मिनिटं 25 मिनिटं 40 मिनिटं उभी असतात. तेव्हा मला असं वाटतं की हे काय, मी हे इमॅजिन सुद्धा नव्हतं ते आणि ते आज आहे. त्याच्यामुळे इमोशनल प्रसंग खूप आलेले आहेत. कुठला सांगू असं मला झालेलं मला कळत नाही याचं उत्तर कसं ते. नाही, मी समजू शकते. अगदीच खूप गोष्टी घडल्या असतील या 20 वर्षामध्ये. पण संदीप, खरंच म्हणजे हा 20 वर्ष म्हणजे हा छोटा पिरियड नाहीये. अनेक वेगवेगळ्या भूमिका तू आजवर केल्या आहेत आणि हा ट्रेलर म्हणता येईल कारण आता तुझा लीड असलेला पहिला सिनेमा येतोय. पिक्चर अभी बाकी असंच आपण म्हणूया कारण माणसाने काम करत राहावं असं आपण सतत ऐकतो, बरोबर आहे? सो एक अभिनेता म्हणून अशी कुठली पर्टिक्युलर भूमिका आहे का जी तुला तुझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे आणि तुला ती करायचीच आहे, ज्यासाठी तू खूप मेहनत घेतोयस आणि ती करणारच मी बॉस आयुष्यात, असं काही आहे बकेट लिस्ट? बकेट लिस्ट मध्ये मला सिनेमामध्ये छान खलनायकाची भूमिका करायची आहे, जी कॉमन मॅन खलनायक मला करायचं आहे की तो गर्दीतला एक वाटला पाहिजे. आणि हा माणूस असं करूच शकत नाही. असा लोकांचा फेथ किंवा बिलीफ की अरे यार हा खूप साधा सरळ माणूस आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण कुठलाही चोर बघतो ना, चोर असतो ना आपल्या मनात की अरे हा ह्यानी मर्डर केला, त्याचा जेव्हा फोटो येतो किंवा तो जेव्हा दिसतो ना आपल्याला तेव्हा तो खूप सामान्य असतो. बरोबर, ह्यानी केलंय किंवा ह्यानी हा सिरियल किलर आहे नाही रे, असं वाटतं हा माणूस शकत. सो मला तसा रोल माझ्या डोक्यामध्ये लोकांना त्याची भीती वाटावी की तो आल्यानंतर तो काहीच घाबरत नाही किंवा तो काही डोळे मोठे करत नाही किंवा त्याच्याकडे काही शस्त्र नाहीये, पण ती भीती असावी. असा एक वेगळा खलनायक मला खूप करण्याची इच्छा आहे. किंवा सखाराम पायंटर सारखं मी नाटक केलेलं आहे, पण मला सखाराम पायंटर असं सिनेमात त्या प्रकारचं काहीतरी करायचं. अगदी. आणि आता सध्या म्हणजे आपण बघतो की इतके OTT प्लॅटफॉर्म आहेत आणि प्रत्येकावर काही ना काहीतरी नवीन कॉन्टेंट आपल्याला बघायला मिळतो. वेबसिरीजचा जमाना आहे असं आपण म्हणतो. तू असं काही टॉक मध्ये आहेस का की वेबसिरीज करायची आहे किंवा वेबसिरीज आपल्या वाटायला आली, असं काही आहे? कधी दिसणार आहेस वेबसिरीज मध्ये? बेसिकली मी प्रयत्न करतोय त्यासाठी की मला वेबसिरीज मध्ये काम मिळावं आणि त्यासाठी मी ऑडिशन सुद्धा देतो आहे. आता थोडंसं थांबलंय लॉकडाऊनमुळे, परंतु माझा प्रयत्न आहे की ते मला करायचंच आहे. कारण ते सुद्धा खूप छान माध्यम आहे आणि खूप वेगवेगळ्या वेबसिरीज, फॅमिली मॅन सारखी वेबसिरीज आहे, सेक्रेट गेम सारखी आहे, मनी हाईट्स आहे, त्याच्यानंतर आता आपल्याकडे आलेली पंचायत नावाची वेबसिरीज आहे. पंचायत बघून मला असं वाटलं ना की यार काय म्हणजे काय रघुवीर यादवनी काम केलेलं आहे, त्या जितेंद्र कुमारने काम केलं आणि ते बघून असा जीव जळतो की इथे मी का नाही. अशी भूमिका मला मिळायला पाहिजे वेबसिरीज बघून, मला असं वाटलं आणि मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. फक्त मला वेबसिरीज काम करताना मला थोडस एक दोन गोष्टी खटकतात. ते म्हणजे का नाही परिवाराने वेबसिरीज बघावी, फॅमिलीने एकत्र बसून वेबसिरीज बघावी. वेबसिरीजचे थोडेसे सुरुवातीला जे की सेक्स आणि व्हायलन्स असलं पाहिजे, तर मला असं वाटतं की पंचायत ते सगळं मोडलंय. बरोबर आहे, अगदीच अगदीच. पंचायत बघून तुम्हाला असं वाटतं की नाही हे सगळं खोटं आहे, असं काही नाही, चांगली वेबसिरीज होऊ शकते.
आणि टीआरपी किंवा लोकांनी बघावं म्हणून त्याच्यामध्ये सेक्स व्हायलन्स असण्याची गरज नाही. अगदी सो त्या प्रकारची वेबसिरीज मला करायला नक्की आवडेल. संदीप, तू मला सुरुवातीलाच म्हणालास की तुला ज्याप्रमाणे तू नाव कमवलंस त्याचप्रमाणे तू माणसं सुद्धा कमवलीस, जे आता जे सगळे पोस्टर शेअर करताय त्यावरनं तुला दिसतंय. सो या टप्प्यात येऊन म्हणजे या 20व्या वर्षात आल्यानंतर आता या क्षणी तुला कोणाकोणाला थँक्यू म्हणावं असं वाटेल? तुला सपोर्ट केल्याबद्दल म्हणा किंवा तुला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल कोणाकोणाला तुला या लेवलला येऊन थँक्यू म्हणावं असं वाटेल आज? लिस्ट खरं तर खूप मोठी आहे आणि थँक्यू आपण म्हणतो की काम संपल्यानंतर थँक्यू म्हणतो, तर ते काम अजूनही पुढे चालू बरोबर. सो थँक्यू म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की या प्रवासामध्ये तुम्ही होतात म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय. ही जी संदीप पाठक नावाची बोट आहे, ती नाव आहे, ती पहिलं तीरावर जी पोहोचलेली आहे ती तुमच्यामुळे तुम्ही वल्लवली ती नाव, आणि मी त्याच्यामध्ये बसलो होतो, मेहनत करत होतो. सो मला असं वाटतं की ह्या प्रवासामध्ये जसं मी पुरुषोत्तम बेल्ले सरांचं नाव घेतलं, लक्षा मामा असतील, अशोक मामा असतील, सचिन पिळगावकर सर असतील, माझ्या 300 प्रयोगाला सचिन पिळगावकर सर आले होते, रोहिणीताई आले होते, रोहिणी हट्टंगडी, माझ्या पाठीवर थाप ह्या लोकांनी मारलेली, महेश सर असतील, महेश मांजरेकर, त्यांनी मला वेळोवेळी काम दिलेलं आहे, आणि चंद्रकांत कुलकर्णी सर असतील ज्यांनी मला खूप वेगवेगळ्या पद्धतीचं प्रकारचं काम दिलेलं आहे आणि सतत मला सांगत आलेलं की नाही, ती चौकट मोडायची आहे, एका फ्रेम मध्ये अडकून राहू नको. अशी माणसं समीक्षक, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सर दिग्दर्शक तर ग्रेट आहेतच, पण ते चांगले समीक्षक आहेत. त्या वेळेस नाही का ह्या रस्त्याला जाऊ नको तिकडे जा असं सांगणार आहे, प्रत्येक वेळेस भेटलंच पाहिजे असं काही. तर ही अशी लोक आहेत की ज्यांनी श्रीरंग गोडबोले की ज्यांनी घडले बिघडले, केदार शिंदे आहेत की घडले बिघडले ज्यावेळेस नाही, अरे हा चांगला आहे त्याला आपण, की माझ्यावर एक की काही काम न बघता की नाही हा चांगला ऍक्टर आहे, हा चांगलं काम करू शकतो, हा विश्वास इनिशियल स्टेजला दाखवणं मला खूप महत्वाचं वाटतं. त्याचबरोबर इंडस्ट्रीतली लोक, माझे मित्र, समवयस्क समकालीन जे आहेत, सिद्ध्या जाधव, माझा जित्या आहे, जित्या जोशी, कृष्ण पेंडेची जोडी आहे आणि ती मैत्री अजूनही अजूनही आहे. त्याच्यानंतर वैभव आहे, माझा मित्र वैभव मानले, आम्ही एकमेकांना सतत सोडून काढत असतो, कामांची एकमेकांची समीक्षा टीका करत असतो, स्तुतीही करत असतो, एकमेकांची नाटकं बघतो, सिनेमे बघतो. मुक्ता बर्वे आहे माझी मैत्री, 1998-99 पासूनची आमची मैत्री, ते आज 2020 आलेल्या आहे. आणि ईडचं पोस्टर आल्यावर मुक्तानी भरभरून बोलली, फोन केला मला, तिने पोस्ट केली फेसबुक, इन्स्टाला. सो आम्ही सखराम माइंडर एकत्र केलं, अनेक कामं एकमेकांची बघतो, समीक्षा करतो, आवडलं तर कौतुक करतो. ही सगळी माणसं सोबत आहेत म्हणून मी आहे. त्याचबरोबर माझं कुटुंब, माझी आई, माझी बायको कल्पना, माझं लग्न झाल्यानंतर मला 400 रुपये 450 रुपये नाटकाचे मिळायचे, 800 रुपये शूटिंगचे मिळायचे, आणि तेव्हा मी लग्न झाल्यावर सुद्धा 3-3.5 वर्षांनी हप्त्यावर मी 38,000ची बाईक घेतली होती प्लॅटिना. तर त्यावेळेस हप्ता चुकत होता म्हणून तिने तिच्याकडचे पैसे मला दिले होते, पिठाच्या डब्यात असतात ते पैसे. तो प्रवास, आणि ती आजही तशीच आहे, तिच्या मागण्या काही नाही, मी पुढे चाललोय पण ती मागे आहे माझ्या. आणि तेव्हा जेवढेच ती संसार करायची तेवढेच तिचं जगणं खूप हे आहे, नाही एवढंच बास आपलं, तू चांगलं काम कर, तू चांगलं काम करणं फार महत्वाचं. पैशांसाठी आणि गरजा वाढवून तू जर कुठली काम करत असेल तर ते मला मान्य नाही. हा सपोर्ट माझा मुलगा, माझी मुलगी, माझा मोठा भाऊ, सगळेजण, जेव्हा एक नट किंवा कुठलाही सेलिब्रिटी प्रकाश झोतात येतो तेव्हा अंधारात काम करणारे भरपूर जण असतात. अगदी खरंय, खूप सुंदर शब्द आहेत तुझे. खरंच मला तुझं शेवटची ओळ खूप पटली आहे. संदीप, पण शेवटचा प्रश्न विचारते की 20 वर्ष तर आहेत आणि त्याचबरोबर 21 तारखेला इडक नावाचा तुझा सिनेमा झी5 वर रिलीज होतोय. दोन्ही गोष्टी एकत्र जुळून आल्या आहेत. काय सांगशील या दोन्ही गोष्टींबद्दल प्रेक्षकांना? राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी असं सांगेन की आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन गोष्टीवर काम केलेलं आहे. कॅमेरा, दिग्दर्शन, लोकेशन, नवीन लोकेशन आहे, फ्रेश लोकेशन आहे. सो आम्ही हे सगळं पॅकेज इडक नावाचं घेऊन आलेलो आहोत. तुम्ही पोस्टर बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये मी त्या माझ्या इडक्याला, बकऱ्याला उचलून धरलेलं आहे. आता तुम्ही प्रेक्षक म्हणून की आमच्या सिनेमाला असंच उचलून धरावं, हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना. आणि झी5 वर 21 ऑगस्टला सिनेमा
येतो आहे. तुम्ही नक्की नक्की हा सिनेमा झी5 वर बघा आणि कसा वाटतो ते आम्हाला राजश्री मराठीच्या सगळ्यांना नक्की नक्की सांगा. येस, आणि खरंच पोस्टर बघितल्यावर संदीप ऑनेस्टली एक व्ह्युअर म्हणून सांगेन की सिनेमाबद्दलची एक्साइटमेंट वाढली आहे की काय असेल हा इडक आता. सो थँक्यू सो मच, तू इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुला खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. 50 वर्ष होतील असा सुद्धा इंटरव्ह्यू आपण करूया. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. खूप काम कर. थँक्यू 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 राजश्री मराठी. थँक्यू तुला. येस, आणि 50 वर्ष पूर्ण होऊ देत इंडस्ट्रीमध्ये, आपण तोही इंटरव्ह्यू करूया तुझा. नक्की ऑल द बेस्ट, टेक केअर आणि थँक्यू. थँक्यू. येस, बाय.